मला शरद पवार म्हणतात हे लक्षात ठेवा. मी त्या वाटेनं जात नाही आणि गेलो तर कुणाला सोडत नाही. दादा गटातल्या आमदाराच्या वक्तव्यावर शरद पवारांनी थेट इशाराच दिला. अजितदादा गटातील आमदारानं शरद पवार गटातील कार्यकर्त्यांना दम भरल्याचा आरोप झाला आणि शरद पवारांनी आपल्या शब्दातून सगळ्यांनाच गार केलं. दादा गटाचे आमदार सुनील शेळके यांच्यावरील आरोपांमुळे वाद सुरू झाला आणि शरद पवार आक्रमक झाले. सुनील शेळकेंवर जोरदार टीका करताना पवारांचा संयम सुटल्याचं बोललं जातंय. सोडणार नाही ची भाषा पवारांनी वापरली. यानंतर जोरदार राजकीय चर्चा रंगल्यात. पवारांनी दमदाटी आणि धमकीवजा भाषण केल्याचं आजवर कधी पाहायला मिळालं नाही. शिवाय मावळातच पवारांनी दुसऱ्यांदा संयम सोडल्याचं बोललं जातंय. पण नेहमी मावळातच पवारांचा संयम का मावळतो जाणून घेऊयात या व्हिडिओतून. आता लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत. यासाठी सर्व पक्ष जोमानं प्रयत्न करतात. शरद पवारांची राष्ट्रवादीही यात मागं नाही. त्यांनी सभांचा तडाखा लावलाय. पुढच्या आठवड्याच्या मध्यात लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनाही आता वेग आलाय. राज्यसभा खासदार शरद पवार यांनी लोणावळ्यात एका सभेला संबोधित केलं. यावेळी आपल्या भाषणातून त्यांनी तुफान फटकेबाजी केली. अनेक नेत्यांना फैलावर घेतलं. भाजपच्या वॉशिंग मशीनवरही ते बोलले. हे करत असताना त्यांनी तिथले दादा गटाचे आमदार सुनील शेळकेंवर जोरदार टीका केली. आता हीच टीका करताना पवारांचा संयम सुटल्याचं बोललं जातंय. कारण होतं ते पवारांनी वापरलेली भाषा. सोडणार नाही असा थेट इशाराच पवारांनी दिला. यानंतर जोरदार राजकीय चर्चा सुरू झाल्या. पवारांनी दमदाटी आणि धमकीवजा भाषण केल्याचं आजवर कधी पाहायला मिळालं नव्हतं. पण यापूर्वी मावळात शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारासाठी विरोधकांकडून पवारांना जबाबदार धरलं जातं. आता निवडणुकीच्या तोंडावर पवार ब्रँड ऑफ पॉलिटिक्स बदलणार असल्याचं, पवारांचं अधिक आक्रमक नेतृत्व महाराष्ट्राला अनुभवायला मिळणार असल्याची चर्चा रंगतीये. शिवाय मावळातच पवारांनी दुसऱ्यांदा संयम सोडल्याचंही बोललं जातंय. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह शरद पवार गटाला मिळाले. हे चिन्ह जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पवारांनी तुफान सभांना सुरुवात केली आहे. महत्वाच्या ठिकाणी जाऊन ते लोकांशी संवाद साधतात. या क्रमात शरद पवार हे 7 मार्चला लोणावळ्यात होते. तिथं ते आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. या मेळाव्यात पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. पण यावेळी पवारांनी भाषणही केलं. आपल्या भाषणात त्यांनी तुफान फटकेबाजी केली. हे करताना त्यांनी मतदारसंघातल्या आमदारांना इशाराही दिला. आता लोणावळा हे शहर मावळ मतदारसंघात येतं. तिथे राष्ट्रवादीची जागा मागच्या वेळी निवडून आली होती. भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या सुनील शेळकेंना राष्ट्रवादीनं तिकीट दिलं. ते निवडून आले. पुढे अजित पवारांनी शरद पवारांसोबत फारकत घेतली. तेव्हापासून आमदार शेळके हे अजित पवारांसोबत आहेत. शेळकेंवर बोलताना पवारांनी गंभीर आरोप केले. ते म्हणाले की मला असं समजलं की तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो, सुनील शेळके तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं? पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे हे लक्षात ठेव. यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात हे विसरू नका. मी त्या वाटेनं जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही असा थेट इशाराच पवारांनी दिला. पवारांच्या या टीकेनंतर आमदार शेळके यांनी उत्तर दिलं. मावळमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 99% पदाधिकारी हे अजित पवारांसोबत आहेत. त्यामुळे सभेला गर्दी जमली नव्हती. जे काही 30-40 कार्यकर्ते तिथं होते त्यांनी चुकीची माहिती दिली. त्यामुळे पवारांचा गैरसमज झाल्याचं शेळके सांगतात. पवारांच्या टीकेवर आपली बाजू मांडताना शेळके म्हणाले की पवार साहेब मावळमध्ये येताना त्यांच्यासोबत अनेक राष्ट्रवादीतील राज्याचे नेते असताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येत नाहीत आणि उबाठा आणि बाकी कार्यकर्ते घेऊन त्यांना मेळावा करावा लागतोय अशी टीका त्यांनी शरद पवारांवर केली. तर मावळ तालुक्यातील जनता ही अजित पवारांच्या पाठीशी आहे. विकास कामांमुळे मावळ तालुका बदलतोय हे लक्षात आलंय असंही ते म्हणालेत. शिवाय मावळ तालुक्यातील जनता सुज्ञ आहे. अजित पवारांच्या पाठीशी उभा राहण्याचा योग्य निर्णय मावळच्या जनतेने घेतलेला आहे. अजित पवारांच्या मागे मावळ तालुका खंबीरपणे उभा आहे. पद आणि राजकीय कारकीर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय कामं करत नाही. त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं याचा मी नक्की विचार करेन असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. मावळमुळे वादात सापडण्याची पवारांची आता ही काही पहिलीच वेळ नाही. मावळमध्ये शेतकरी आंदोलकांवर गोळीबार झाला होता. ऑगस्ट 2011 मध्ये हा गोळीबार झाला. एका पाईपलाईनच्या मुद्द्यावर शेतकरी आंदोलन करत होते. त्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. या गोळीबारात मावळ तालुक्यातील
या गोळीबारात मावळ तालुक्यातील शिवणे, सोमाटणे, येळशे या 3 गावातील एक शेतकऱ्यांचा बळी गेला होता. त्यामुळे वारंवार पवारांवर टीका करण्यासाठी या घटनेची ढाल विरोधक करतात. महाविकास आघाडीची सत्ता असताना लखीमपूर खेरीची घटना घडली. त्यामुळे महाविकास आघाडीतले नेते भाजपला अडचणीत आणत होते. अशात भाजप नेते व तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मावळ दौरा केला होता. या घटनेची आठवण करून देण्यासाठी दरेकरांनी या 3 गावातील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं होतं. राजकारणासाठी महाविकास आघाडी सरकारला लखीमपूर आणि मावळातल्या शेतकऱ्यांच्या भावनांचा चक्काचूर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता पुन्हा याच मावळमध्ये शरद पवारांनी आक्रमक भूमिका घेतली आणि शरद पवारांचं हे वक्तव्य त्यांच्याच विरोधात जाणार का? सत्ताधारी पक्ष यामुळे शरद पवारांना अडचणीत आणतील असं आपल्याला वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.